माझं किचनचं मी डीप क्लीनिंग कशाप्रकारे करते हे तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर याच्यातली माझी सोपी पद्धत म्हणजे हा जो नळ आहे माझ्याकडे, तर त्याला जो प्रेशर आहे ना त्याच्याने मी डायरेक्ट टाईल्सवरती मी पाणी घेऊ शकते. त्याच्याने हाताने पाणी घेण्याची आवश्यकता नाही. तर मी दाखवणार आहे ते थोड्याच वेळात. त्याआधी मी फक्त विम लिक्विडचा वापर करणार आहे. त्या व्यतिरिक्त मी कोणतंही लिक्विड वापरत नाही. सगळ्यात आधी हे पूर्ण मी आपले स्कॉच किंवा तारेची घासणी याच्याने घासून घेणार. सगळ्यात आधी विंडोला जो नेट असतो ना आपल्या किचनच्या, तर तो मी क्लीन करून घेणार आहे. जास्त आपला तो नेट खराब होत असतो सारखा, कारण आपण फोडणी वगैरे देतो, त्याचं सगळा चिकटपणा त्याच्यावरती साचलेला असतो. आता इथे सगळ्यात आधी नेट घासून घेणार आहे आणि त्यानंतर टाईल्सवरती मी स्कॉचनी, टाईल्सला शक्यतो मऊ स्कॉच असतो त्याच्यानेच घासून घ्यायचं आहे. मी तर त्याच्यानेच घासून घेते. फक्त नेटसाठी तारेच्या घासणीचा वापर करत असते. आता इथे बघू शकता डायरेक्ट पाणी मी याच्यावरती अप्लाय केलेलं आहे. त्यासाठी वेगळं भांडं घेऊन पाणी ओतण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कुणी नवीन घराचं काम करणार असेल तर अशा प्रकारे नळ बसवून घेतलं तर आपलं काम अगदी सोपं होऊन जातं. तर हा नळ दाखवण्याचा उद्देश म्हणजे सगळ्यांकडेच हा अवेलेबल नसतो, पण कोण करून घेणार असेल तर त्याच्यासाठी हे सोयीचं आहे. आणि त्यानंतर आता मी शेगडी क्लीन करून घेते. ही माझी रेग्युलर असते, अगदी रोज नाहीतरी एक दिवसाआड मी अशा प्रकारे शेगडी घासून घेते. पूर्ण टाईल्स वगैरे मी रोजचं करत नाही, ते 8 दिवसांनी असतं. पण इथे बघू शकता 3 वर्ष झाले आहेत माझ्या शेगडीला, पण अगदी जशान तशी आहे, कारण हे माझं रोजचं क्लिनिंग असतं. आता ओटा क्लीन करून घेते आणि त्यानंतर बेसिन आहे. तर बेसिन हे रोजच घासलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये काही जरा बारीक सारीक राहिलं ना तर मग झुरळं होण्याची शक्यता असते. आणि त्याकरिता आपल्याला बेसिन हे रोजचंच घासावं लागतं. त्याच्यामध्ये जी जाळी आहे ना ते देखील रोजचीच आपण क्लीन करावी. इथे बेसिनमध्ये ना मी एक हे रबरचं कार्पेट टाईप आहे हे रबर, आणि भांडी घासताना आपल्याला बेसिन खराब होऊ नये याकरता याचा वापर करायचा असतो. तर ते पण मी टाकून घेते याच्यामध्ये, किंवा भांडीवरती ओट्यावरती घासायची असतील तरी तिथे देखील मी याचा वापर करते. त्यानंतर इथे आपण साबण ठेवतो, शक्यतो बेसिनच्या शेजारी ठेवतो, आणि मग इथे व्हाईट व्हाईट होऊन जातं. आणि त्यासाठी इथे मी जेव्हा ओट्याचं काम केलं त्यावेळेसच इथे छोटासा कडप्पा लावून घेतला आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचे लिक्विड वगैरे असतील ना ते इथं आपण ठेवू शकतो बेसिनच्या खालच्या बाजूने. इथे बघू शकता हे सोयीचं झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी ह्या ज्या टाईल्स आहेत ना त्या मी कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहे. म्हणजे त्याच्यावरती जे कुठे राहिलेलं पाणी असेल ते पूर्ण वाळून जातं. आता टाईल्ससोबतच ज्या ट्रॉली आहेत ना त्या देखील मी कोरड्या कपड्याने पुसून घेणार. तर अशा प्रकारे हे किचन क्लिनिंग होतं माझं. आणि सगळ्यात शेवटी मी फ्रीज क्लीन करणार आहे. फ्रीज म्हणजे त्याला जे बाहेरून ट्रे असतो तर त्या ट्रेमध्ये पाणी साचलेलं असतं. तर या ट्रेमध्ये पाणी साचतं आणि मग ते पाणी तसंच साचून राहतं आणि ते पाठीमागं असतं, त्याच्यामुळे आपलं लक्ष नसतं त्याच्याकडे. त्यासाठी हे पाणी नेहमी काढायचं. आधी स्विच ऑफ करायचा, पिन काढून घ्यायची, आणि नंतर मी हा ट्रे काढून घेत आहे.
तर याच्यामध्ये अळ्या होण्याची शक्यता असते आणि मग ते डेंग्यूत रूपांतर होतं. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील की फ्रीजच्या ट्रेमध्ये डेंग्यू होऊन काही जणांचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे दुर्लक्षित केलं त्यांनी. काही जणांचं लक्ष नसतं आपल्या घराकडे. मी एक गृहिणी आहे आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझ्यासारख्या अशा बऱ्याचशा जणी आहेत की ज्यांचे मिस्टर्स फक्त कमावतात, आपण फक्त घर सांभाळतो, मुलं सांभाळतो. तर त्यांनी जे घेतलं आहे ते कसं राखायचं, त्याची कशी निगा राखायची हे आपल्या हातात असतं, हे प्रत्येकीने लक्षात ठेवायला हवं. आता माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे माझ्या किचनला दोन्ही बाजू ओपन आहेत. जिथे शेगडी आहे तिथे दरवाजा आहे त्या बाजूला आणि बॅक साईडला बाल्कनी आहे, म्हणजे दोन्ही बाजू मी ओपन करू शकते, हवा पास होते किचनची. तर इथे मी स्लायडिंग ओपन करते आणि या बाजूने दुपारनंतर खूप ऊन येतं आतमध्ये. तर घासलेली भांडी वगैरे असतील ना तर ती मी बाहेर ठेवते बाल्कनीमध्ये, ती वाळून येतात व्यवस्थित. इथे हा दरवाजा आहे समोर आणि समोरची म्हणजे ही पूर्वेचीच बाजू आहे. समोरून सकाळी सूर्यप्रकाश आतमध्ये येतो या बाजूने. तर या किचनच्या बॅक साईडला पण ओटा आहे, तिथे मी मिक्सर ठेवते आणि इंडक्शन लावायचं असेल तर तो इथंच लावते मी, म्हणजे गॅसच्या इथे आपल्याला जास्त अडचण होत नाही. तर असं होतं माझं किचन क्लिनिंग. तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.